जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात बीएमसीला मराठीचं वावडं असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाने केलेला आहे। बीएमसी मुख्यालयामध्ये आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमात मराठी भाषेत एकही फलक नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला आहे। मराठीऐवजी इंग्रजी भाषेत सर्व फलक असल्याचं सांगत पडवळ यांनी आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। या कार्यक्रमाला प्रसिद्ध क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स, अभिनेत्री दिया मिर्झा उपस्थित राहणार आहेत। आमचा मुंबई महापालिकेचा कारभार मराठीमध्ये व्हावा ही प्रत्येकाचं म्हणजे इच्छा आहे आणि प्रत्येकाने तसा कायदा देखील आहे। मी मराठी भाषा दिवशी मराठीत कारभार व्हावा म्हणून महापौरांना पत्र देखील दिलं होतं आणि त्यावेळेला महापौरांनी सभागृहात सांगितलं होतं की मुंबई महापालिकेला सगळं कामकाज हे मराठीमध्ये होणार। परंतु आज जो कार्यक्रम पर्यावरण दिनाचा घेतलेला आहे त्या कार्यक्रमाचे सगळे फलक हे इंग्रजीमध्ये लावण्यात आलेले आहेत आणि इंग्रजीमध्ये फलक लावण्यात आले, एकही तिथे मराठी अवाक्षर नाही। मग मला नेमकं काय चाललंय ते कळत नाही, कारण मुंबई महापालिकेच्या कमिशनर ज्या ठिकाणी बसतात, ज्या ठिकाणी महापौर बसतात, त्याच ठिकाणी जर मराठी दाखवलं जात नसेल, मराठीचा उल्लेख होत नसेल तर मुंबई महापालिकेचे इतर लोक काय धडा घेणार। माझी तर विनंती आहे की हा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि महापौरांनी देखील या संदर्भात आपली स्वतःची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। तर या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी देखील मागणी ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केलेली आहे। मराठीऐवजी इंग्रजी भाषेमध्ये सर्व फलक असल्याचं सांगत त्यांनी आयोजकांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे आणि महापौरांनी देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। या कार्यक्रमाला प्रसिद्ध क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स आणि उपस्थित राहणार आहेत। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय मराठीऐवजी आता इंग्रजी भाषेत सर्व फलक लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे आता शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय, काय नेमकं घडलेलं आहे? नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त मुंबई महानगरपालिकेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यातील एका कार्यक्रमाचं आयोजन हे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातच करण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी एबी डिव्हिलियर्स असतील, अभिनेत्री दिया मिर्झा उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला लावलेले फलक हे सर्व इंग्लिशमध्ये असल्याचं पाहायला मिळेल। एकही फलक हा मराठी भाषेमध्ये किंवा एकही अक्षर या फलकावरती मराठी भाषेत दिसत नाहीये। यावरूनच आक्षेप शिवसेना ठाकरे गटाचे सचिन पडवळ जे नगरसेवक आहेत त्यांनी घेतलेला आहे। महानगरपालिकेला मराठीचं एवढं वावडं काय असा सुद्धा त्यांनी सवाल उपस्थित केला असून आयोजकांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली आहे। कारण या कार्यक्रमाला स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त असतील अश्विनी भिडे त्या उपस्थित राहणार, तसंच महापौर ऋतू तावडे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आता या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ होताना पाहायला मिळते, त्यामुळे एकूणच मराठी भाषेचं फलक का नाही असा सवाल उपस्थित केलेला आहे। यानंतर काय उत्तर हे मुंबई महानगरपालिकेकडून महापौर यांच्याकडून दिलं जातं हे पाहणं महत्वाचं असेल। महापौरांनी देखील या प्रकरणामध्ये भूमिका स्पष्ट करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि आजच या कार्यक्रमाचं आयोजन होतं, त्यामुळे आता काय घडामोडी घडतात हे देखील पाहायचं। नक्कीच आजच या कार्यक्रमाचं आयोजन अगदी काही तासांवरती आलेलं आहे। या काही तासांमध्ये आता या ठिकाणी सर्व आयोजक असतील किंवा इतर जे काही गेस्ट आहेत ते येणार आहेत। स्वतः या ठिकाणी आयुक्त सुद्धा आहेत, महापौर सुद्धा येणार आहेत, त्यामुळे या तासाभरामध्ये काही पूर्ण चेंजेस घडतात का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र जर या ठिकाणी मराठी भाषेचा एकही फलक जर दिसलं नाही तर ठाकरे गटाची पुढची भूमिका नक्की काय असणार हे पाहणं महत्वाचं आहे। कारण आयोजकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे आणि बीएमसीचं मुख्यालय जे आहे ते मुंबईमध्ये आहे, त्यामुळे मराठी भाषेमध्ये सर्व कामकाज झालं पाहिजे अशी आग्रही भूमिका ही महायुतीची पण राहिलेली आहे आणि त्याचबरोबर एकूणच या ठिकाणी विरोधकांची सुद्धा राहिलेली आहे। त्यामुळे मुंबई निश्चितच यावर काय आता नेमकं स्पष्टीकरण येतं हे देखील पाहायचंय। धन्यवाद स्वप्नील या माहितीसाठी।